साठ वर्षाचे तरुण माणूस हो, आमच्या ऑफिसवाल्यांना काहीतरी सांगा. तर रामराम मंडळी, कशा आहेत सर्व? मजेत ना? तर फायनली आपल्या मीटअप पॉईंटला आलो आहे. आपण सबस्क्रायबर म्हणून चाललो आहे ऑलराऊंड नितीन पाष्टे यांच्यासोबत. हां नमस्कार, कशा तुम्ही? हो हो बरे आहेत. चला तर आपण निघतोय आता कोतळीगडासाठी. आणि सकाळी एवढ्या लवकर उठायला होत नव्हतं, तरी पण कसा तरी उठलो आहे मी. म्हणजे माझ्या लक्षातच नाही की आज राईड आहे. चला तर पटापट निघूया, खूप वेळ झाला आहे, म्हणजे अर्धा तास लेट झाला आहे. चला आपल्याला सेकंड मीटअप पॉईंटला पोचायचं आहे, कळंबोली नाक्याला. तर रामराम मंडळी, आपण पोचलो आता आपल्या मीटअप पॉईंटला कळंबोली नाक्याला. आणि हा आपला लाईनअप. पाऊस पण येतोय, जास्त बोलत नाही आपण, थोड्या वेळात लगेच राईडला निघू. चला मित्रांनो, आपली आता राईड सुरू होते. आपला लाईनअप, आपण थोडे शेवटी आहोत. पुढे आपले मास्टर आहेत यूट्यूबर नितीन पाष्टे, त्यांची लिंक मी देईन नक्कीच या चॅनलची. चला आपल्या आता राईड सुरू करूया. माईक काढूनच टाकला, माईकचा आवाज व्यवस्थित येत नाही. चला तर मित्रांनो सुरुवात करूया. स्टार्टिंग होते लाईनअप. बघा मित्रांनो कसला भारी आहे लाईनअप. आणि यांच्या यूट्यूबची एक खासियत आहे की ह्याच्यामध्ये सर्व एजचे वेलकम. ऑल व्हेकल्स, स्कूटी, ॲक्टिवा काही असू दे, छोटे 100cc असू दे, स्प्लेंडर असू दे, आणि सर्व याचे आमच्या ह्याच्यामध्ये 60+ एजचे पण माणसं आहेत. म्हणजे ऑल एज, ऑल व्हेकल्स वेलकम. अशी राईड करायला मजा येते. आपला आता नाश्ता आला आहे आणि आपल्यासोबत यूट्यूबर नितीन पाष्टे, ऑलराऊंडर नितीन पाष्टे, सॉरी, आणि योगेश भाऊ, नाव विसरलो, सॉरी. चला नाश्ता आला ना. अरे योगेश भाऊंचा नाश्ता कुठे आहे? मग उपवासाचं भेटेल की काहीतरी? चालेल. चला मित्रांनो नाश्ता करू आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू.
या बसा ताई. हां गाडी पकडून बसा आरामात. बसा बसा. चढायला तुम्ही बाईकवर बसायला एक पाय याच्यावर ठेवा आणि चढावरती. दोन्ही हात खांद्यावर ठेवा ना. वजन येईल ना. हां चालेल. चढावरती. त्यांच्या आता फोन देतो. चालेल. मला ना भीती वाटते सर्व म्हणजे. कारण सर्व पुढे जातील, तुम्ही एकट्यात राहाल. आरामात. हां मला भीती वाटते गाडीची याच्यासाठी. मोठी गाडी मोठ्या गाडीची भीती वाटते. बसलात? थँक्यू. ॲक्टिवा चढत नाही ना लगेच. ॲक्टिवा हां. आणि रस्ता खूपच नाही. इथून चढेल का? थांबा बघूया. दीपला वाटतं. हां तिथं वरती आहे. आरामात. फक्त मला भीती वाटते या गाडी. इथं मोबाईल पुढे ठेवा. वरती वरती वरती. हां इथे हां गाडी पकडा. हां बसलात? बसले. हां उतरू. हां आरामात होतं. नाही वाटतं वरती जात आहेत. आहे जायला. वरती गाडी जाणार बाबू मागाशी कोणाच्या गाडीवर बसलेला? मगाशी कोणाच्या गाडीवर बसलेला? तिथे बसलो. आला ना आता. पुढे नाही ना पुढे घेतो. काही इकडून येऊ मी वरती. तिथे चढा नाही खूप. नाही चालेल. हां आपली चढेल गाडी. चढेल. ॲक्टिवाला कसं पिकअप नसतं. हां पाऊस नाही आता. पाऊस असताना आता अजून झाला असतं. हे कडक आहे एकदम. मला वाटलं नरम असेल. काय हे? हां एकदम हे सॉलिड आहे. नाही नाही हे ना हे म्हणजे हे मला वाटलं रबरचं आहे एकदम. हा ते त्याला पॅड लावावं लागतं. ही गाडी चढेल. ॲक्टिवाला जरा इश्यू येतो. चढेल का?
भेटले ना, नाही तर मी कधी निघून गेलो असतो. आपल्यातले पडले. हा अरे बापरे. स्लिप झाल्या ना दोन. ते हे होतात. जाऊ पटकन जातात. हां, जरा मागच्यांची व्हिडिओ घेऊ. जाऊ दे. वरती चढायचं नाही का, चालत यायचं नाही अजून टॉपला आलून. नाही नाही नाही, वरती अजून चालायचं भरपूर आहे. हां चला, ऑफरोडिंग चालू आहे. तिथे पकडायला लागलं वाटतं. तिथे करावं लागतं. बाईकवाले सुद्धा पडले इकडे. बाईकवाले पडायला लागलं आणि या गाड्या सुद्धा चढवते. तिथे झाले लडाख स्पिती. चलो आपण जरा मागे जाऊ आणि व्हिडिओ काढून येऊ. काय बोलतोय मंडळी ना. हा रस्ता बघा काय मित्रांनो, फुल ऑन
टुरिंग पण आणि आपली ऑफरोडिंग पण चालली आहे. ॲडव्हेंचरस राईड. आपण सबस्क्रायबर म्हणून आलो आहे. ऑलराऊंडर सॉरी दम लागला आहे त्याच्यामुळे नाव पण घेतो. ऑलराऊंडर नितीन पाष्टे. कोण बोलेले 60 वर्षाचे आहेत? कोण बोलेले 60 वर्षाचे आहेत? अजूनही ताकद 20 वर्षासारखी आहे. एकदम एका झटक्यात गाडी बघा. आणि तुम्ही बाकी मंडळी चालत येते. मित्रांनो जे पुढे जातात ना, आता मध्ये बघितले ते 60+ आहेत आणि ते इथं ऑफरोडिंग करत आहेत. आणि तुम्ही साले 20, 24, 25 वर्षाची पोरं ऑफिसमधून बोलताय आम्हाला सुट्टी नाही, आम्हाला जमणार नाही. त्याला तुम्ही ऑफिसमध्येच पाडा आणि घाबरतच बसा. हे बघा 60 वर्षाचे यंग माणूस कशी गाडी आणतायत वरती. ढकेलना पड़ेगा. दगड हो. राहू दे फक्त तू लेफ्ट मार. इथून घ्यायची बरोबर ना. तिकडे वर जाऊ नको. स्लीप बसून खाली. ओके. जाऊ दे. थांब काय काय करू नको. तू चालू कर गाडी. हिला खाली घेतो काय. हा इथं लेफ्टला उतरव जराशी. हा येऊ दे. हा बस. आता जाऊ तो वाला दगड काढायला लागेल. तिचा टायर नाही ग्रिप पकड. चला आपली पारी.
तर मित्रांनो आपण निघालो गड चढायला सुरुवात. ऑलराऊंडर नितीन पाष्टे, मी लिंक देणार आहे खाली, सबस्क्राईब करायचं सर्वांनी. मंडळी रामराम. आपण अशा ठिकाणी आलो जिथून खालचा नजारा बघा. आणि असं नाही, आता दुपारचे वाजलेत 2, अजून वरती जायचं आहे. जवळपास आलो आणि कुठं आलोय बघा. ॲडव्हेंचरस ट्रेक आहे, नक्की या. मंडळी आपण चाललोय घनदाट अशा जंगलातून वाटा काढत किल्ले कोतळीगड. रस्ता दिसत नाही आहे तरी पण थांबायचं नाही. खालच्या काकी 10 मिनिटं बोलल्या, 10 मिनिटं 3 वेळा झाली. हे तर डेंजर आहे इथं. तसं बाईक चढवली तसं आपल्याला चढवायचं. होय, धक्का मार. तुमचे टायर चांगले आहेत ना? झाडा झुडपातून मित्रांनो आपण रस्ता काढत आपण आलेला आहे. जवळपास पोचलोच, पण अजून 10 मिनिटं. खूपच असं सरळ. हो, क्या बात है. आम्ही माणसं दिसत नसतील एवढं घनदाट जंगल. हे खूप असं एकदम सरळ सरळ आहे. कुठे? हा, मित्रांनो पाण्याची टाकी बघा. काय बनवलं असेल एक ना. असं व्हिडिओत बघून तुम्हाला नाही कळणार, त्यासाठी तुम्हाला इथे पर्सनली यावं लागेल. जोपर्यंत तुम्ही हा अनुभव घेत नाही ना तुम्हाला कळणार नाही. काय मजा त्याचा काय उपयोग नाही. जो अनुभव प्रॅक्टिकली घेण्यात आहे ना तो व्हर्च्युअली घेण्यात अजिबात नाही. असला थ्रिल आहे ना, एक नंबर. आणि आलात तर पावसाच्या सीझनला या. हिरवेगार सगळीकडे धुकं धुकं. हे पहा रस्त्याने वाटा काढत. हे बघा आपण आलो आहे कोतळी गडाच्या खाली, जवळपास पोचण्यात आलोय. तोपर्यंत हे आपल्याला जंगल पार करायचं आहे. हे बघा, हा बघा कसला डोंगर आहे. हे पाणी वाटतं मला पियाला पण वापरत असतील. एकदम फ्रेश वाटते. पुढे अजून एक टाकी आहे. हे बघा. चला तर मंडळी जवळपास आपण पोचलोय. गुफेतून आपण आतमध्ये चाललो. कातल काय कोरलेला आहे. जरा कातलावरची ही नक्षी कामं बघा. आपण कंटिन्यू करू. पूर्ण थकवा मित्रांनो निघून गेला जसा इथे पाय ठेवला. व्हेंटिलेशन कसलं भारी गेलंय.
इकडून पण आहे रस्ता छोटी वाट. डबल काय टेबल पायऱ्या आहेत. जवळ माझ्या ढोपऱ्याच्या वरती पायऱ्या जातात आणि पायऱ्यांची एकसारखी नाही, एक छोटी एक मोठी, कारण त्या काळच्या मावल्यांना ह्या पायऱ्यांची सवय होती. व्ह्यू बघा. थोडा वेळ आलोच. आता कोण नाही ना खाली? नाही, आम्ही शेवट. चला एकेकाला जाऊ दे. चला लवकर. अजिबात नाही, भीती करायचीच नाही. शिखरावर पोहोचल्यावर एक वेगळाच जोश येतो. किती जण आले? अजून 2 गेले. 2 मित्रांनो, आता तुम्ही बघितलंच असेल कसले कठीण चढाई आहे. 20 वर्षाचे पुरुष येऊ शकतात. तर विन तुम्ही का नाही येऊ शकत? नुसती कारणं बस. आणि इथं धोकं बघा काय आहे. शिखरावर पोचल्यावर एक वेगळा जोश आला अंगात. काका वरती आल्याने फुल एनर्जेटिक झालेत. ते वरती चढताना महाराज आठवतात. त्यांनी आपल्यासाठी एवढं कष्ट करून ते आले, मग आपण का नाही येऊ शकत? बरोबर आहे. ही प्रेरणा घेऊन आम्ही वरती आलो. नंबर मेंबरशिप भेटली. आपली पब्लिक चला तर मंडळी, आपण आता रिटर्नचा प्रवास चालू केलेला आहे. तर ही व्हिडिओ कशी वाटली? आपला ॲडव्हेंचरस राईड, ऑफरोडिंग पण झाले, क्लाइम्बिंग पण झाले, मस्त राईड झाली. तर ही राईड कशी वाटली नक्की कळवा आम्हाला. कमेंट्स करा नक्की आणि लाईक करायला विसरू नका. भेटू लवकरच. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, फॅमिलीची काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा. गणपती जवळ येलेत. चला तर भेटू लवकरच. सेंटरला हां, आणा बरं, असंच आणा. या साईडला ठेवा, या साईडला घ्या. पाय पसरून ठेवा. या हळू जाऊ द्या.